महाभारत. काय होतं हो महाभारत? जगातल्या सर्वात सुंदर भाषेत लिहून ठेवलेलं व चिरकाल अमरण ठरणारं एक गोंडस महाकाव्य, की अग्निप्रमाणे सतत धगधगणारं, द्वापारयुगापासून आजपर्यंत अखंड झिजणारं एक कटू सत्य. महाभारत शब्द ऐकल्यावर आठवतो पांडव आणि कौरव यांच्यामधला कधीही न संपणारा संघर्ष. आठवतो तो वैभवशाली हस्तिनापूर, ज्यामध्ये हे सर्व बंधू एकत्र वाढले. महाभारत म्हणलं की आठवतो तो अन्याय, ज्यामुळे इंद्रप्रस्थासारख्या आणखीन एका वैभवशाली राज्याची निर्मिती झाली. आठवतात ते शब्द, अंधपित्याचे पुत्रही अंधच असतात, असं म्हणून द्रौपदीने केलेला तो क्रूर उपहास. आठवतो तो द्यूत. आठवतात त्या टाहो फोडून भीक मागणाऱ्या वेदना, ज्या लज्जा रक्षणासाठी प्रत्येकापुढे हात पसरवत होत्या. महाभारत सत्ता, संपत्ती, लोभ यांच्या अफूमध्ये स्वतःचं अस्तित्व देखील विसरणाऱ्या काही लोकांनी सांडलेल्या लोकांचं, अर्थात त्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांचं एक सजीव चित्रण. थोडक्यात तमस आणि सत्वात झालेली ही रक्तरंजित लढाई होती. हा लढा केवळ अन्यायाखाली चेंगरून गेलेल्या पांडवांना न्याय देण्यासाठी अथवा द्रौपदीच्या मानभंगाचा बदला घेण्यासाठी रचलेला डाव मुळीच नव्हता. जेव्हा ग्रंथ, उपदेश, नीती सर्व काही निकामी ठरतं, तेव्हा ईश्वरालाही वेगळा खेळ खेळावाच लागतो. वैभवाच्या, अहंकाराच्या मर्यादूंच पर्वतावर चढलेल्या मनुष्य जातीला जेव्हा जमीन पाहणं विसरणी पडतं, तेव्हा शाश्वत सत्यासाठी, प्रकाशासाठी मानवाला वास्तवाचे चटके देऊन जमिनीवर आपटावे लागतेच. धरतीसारख्या पवित्र वास्तूवर जेव्हा मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश काय आहे हे विसरून भौतिकतेच्या चक्रात अडकून पडतो, तेव्हा त्याला तीव्र वेदना देत अधर्मातून बाहेर काढावेच लागते. मग यासाठी धरित्रीला लाल लाल करावे लागले किंवा करोडो जीवांची होळी करावी लागली तरी चालेल, याची पर्वा तो करत नाही. महाभारत काहीही असो, त्याचं स्वरूप कसंही असो, खरे असो वा कल्पना मात्र, पण त्याला काव्य म्हणून रसस्वादन घेऊन सोडून मात्र देता येणार नाही. त्या काव्याचा जन्म तत्वात झाला. काव्य तत्वात वाढलं, तत्वात मोठं झालं आणि सर्वात शेवटी तत्वातच विलीन झालं. तत्व हे जिवंत असतात, सूर्याप्रमाणे, सूर्यपुत्राप्रमाणे. हे तत्व होतं दानाचं, स्वतःला होरपळून इतरांना प्रकाशित ठेवण्याचं. क्रूर विटंबना झाल्यानंतरही निर्धाराने जगाला सामोरे जाण्याचं. तत्व होतं हे गंगेप्रमाणे अनंत श्रेणीतून वाहत असणाऱ्या निर्मळ प्रेमाचं. आणि जात, धर्म, वर्ग यापेक्षाही उंच असलेल्या मानवी अस्मितेचं, तिच्या सुंदर अस्तित्वाचं. आज काही स्वार्थी लोक जातीचं राजकारण करतात. क्षुल्लक आत्मविलासासाठी जात नावाच्या राक्षकाचा भडका उडवतात. भले जातीवेदाने भारताची नासाडी झाली असो, जात आणि वर्णाच्या संकुचित डोक्यामध्ये अगणित जीवन अक्षरशः होरपळून निघाले. लाखो योनीतून प्रवास करून सरते शेवटी मानव वस्त्रात आलेल्या आत्म्याचं जीवन हे जीवन न राहता एक विटंबना ठरली, एक शाप बनला. समुद्राकाठी पसरलेल्या अगणित वाळूकणापैकी एका क्षुल्लक वाळूकणासारखं त्याचं जीवन होतं. स्वतःला सुंदर म्हणून मिरवणारा हा समाज, या समाजाला त्याचं नाव तरी माहिती होतं का? कसं असणार? अहंकाराच्या फाट्याला मोठं करण्यासाठी हिऱ्यालाही कोळसा समजून लाथाडणारा हा कुंठित समाज. पण एका हिऱ्याला तो कधीच फेटाळू शकला नाही, कारण त्याचं तेज सूर्यापेक्षाही जास्त होतं. कर्ण. कोण होता हा कर्ण? दुर्वासा ऋषींच्या वरदानाने निर्माण झालेला व समाज संकटामुळे स्वतःच्या मातेकडून लाथाडलेला एक कौंतेय, की अश्व नदीच्या पात्रात वाहत जाऊन शेवटी अधिरथ आणि राधा मातेला भेटणारा राधेय. मरेपर्यंत दुर्योधनाची साथ देईन असं वचन देऊन ते वचन शेवटपर्यंत निभावणारा एक प्रामाणिक सखा.
की त्याला सतत हीन समजणाऱ्या, जागोजागी अपमानित करणाऱ्या पांडवांचा शत्रू. मी कोण आहे या प्रश्नाने सतत जलविन मासाप्रमाणे तडफडणारा, गंगा मातेला आई म्हणणारा, सूर्याची न चुकता आराधना करणारा सूर्यपुत्र, की शेवटच्या क्षणी सुद्धा याचकाला तसेच जाऊ नये म्हणून स्वतःच्याच पुत्राला माझे दात पाषाणाने फोडून काढून दे अशी हृदय द्रावकाज्ञा देणारा कुरूंचा तिसरा सेनापती. कर्ण हा सर्व काही होता, परंतु जगाने आपल्या संकुचित नेत्राने नेहमी त्याला सूतपुत्र म्हणूनच हिणवलं. ही कर्णकथा असहनीय व चित्तथरारक आहे. मंत्राचे उच्चार झाले. दुर्वासा ऋषीच्या वरदानाने कुंती कुमारी माता झाल्या. नियतीला तिचा अकराळ विकराळ रूप दाखवण्यासाठी एक निष्पाप खेळणं भेटलं. साक्षात सूर्यपुत्राचा या धर्तीवर जन्म झाला. परंतु मातेला महान सहनशीलतेची देवता म्हणून पूजणारा हा समाज या अबोल बालकाचा थोडी स्वीकार करणार होता? कधीच नाही. समाजाने कुंतीला व तिच्या नुकत्याच जन्मलेल्या पुत्राला भक्ष्यासाठी असलेल्या जनावराप्रमाणे खाऊन टाकला असता. म्हणूनच त्या मातेने आपल्या भावनांचा गळा दाबून निर्धाराने आपल्या बालकाला पेटीमध्ये बंद करून अश्वनदीत वाहून दिलं. कर्ण देखील नदीप्रमाणे वाहणारा होता. तो शेवटी खारट समुद्राला मिळून स्वतःही खारट होणारा होता. हे कदाचित पूर्वनियोजित असावं. म्हणूनच त्याचे तेजस्वी अलौकिक देह आपल्या कवेत घेणारी ती निर्जीव पेटी अनंत वाहत होती. साक्षात भास्कराला आपल्या गर्भात धारण करणारी ही पेटी खरोखरच किती भाग्यवान होती. आणि त्यापेक्षाही भाग्यवान होता तो सारथी, ज्याला कर्णाचा पिता म्हणून मिरवण्याचं भाग्य भेटलं. अधिरथाने ती पेटी उचलली व कर्णाला घेऊन तो आपल्या पर्णकुटीत आला. आता प्रथम पांडव एका छोट्याशा पर्णकुटीत रांगत होता. बोबडं बोलत होता. हळूहळू पळत चालायला शिकत होता. परंतु या पांडवाची बुद्धी जसजशी विकसित झाली तसतशी ती अधिकच जटिल होत गेली. बंधू शोण जेव्हा त्याला म्हणायचा की आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरच प्रेम करते, म्हणूनच तिनं तुला ही कवच कुंडल दिली, तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न नेहमीच घाव घालायचा. केवळ आपल्याकडेच ही कवच कुंडले का असावीत? त्याच्या आई वडिलांनी त्याला याचं उत्तर कधीच दिलं नाही. किशोरवयात तो खऱ्या अर्थाने रणांगणात उतरला. अधिरथ त्याला हस्तिनापुरात घेऊन जात होता. राधा माता, पिता अधिरथ, गंगा माता, सूर्य आराधना, बंधू शोण आणि चंपानगरीचा आनंददायी सहवासात वाढलेल्या कर्णाला विश्व सुंदर आणि सुखरूप वाटत होतं. विश्वाच्या त्या गडद काळ्या अंधारापासून तो अलिप्त होता. परंतु युद्धशाळेत नाव नोंदवित असताना जेव्हा द्रोणाचार्याने युद्धविद्या ही केवळ क्षत्रियांसाठी असते असं सांगितलं, तेव्हा क्षत्रिय म्हणजे काय हेही माहिती नसलेल्या कर्णाच्या मनात वर्णभिदाचं अंकुर पेरलं गेलं. धनुर्विद्येत कर्ण हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होताच, परंतु हे श्रेष्ठत्व कोणीच मान्य करत नव्हतं. द्रोणाच्या अंधशिष्य प्रेमामुळे सूर्य हा सोन्यापेक्षाही तेजस्वी असतो हे त्याला कळलं नाही. कर्ण सामान्यापेक्षा अधिक सामान्य बनून राहिला. पण त्याच्या देहामधलं श्रेष्ठत्व त्याला ओरडून सांगत होतं, मला बाहेर येऊ दे, जगाला दाखवून देऊ दे की अर्जुनापेक्षा श्रेष्ठ मी आहे. परंतु त्याला संधी मात्र हाती लागत नव्हती. पण संधी ही किती काळ त्याच्यावर अशी सुरसून बसणार होती. शेवटी ती वेळ आली ज्याद्वारे वर्षाचे अखंड तृष्णा मिटणार होती. एक स्पर्धा. कर्ण सज्ज झाला, आखाड्यात उतरला. आता हस्तिनापुराच्या आखाड्यात कर्णाच्या वीरतेची फुले गुंफणार होती. एकामागून एक त्याने अनेक पराक्रम केले. आता केवळ कर्णाच्या जय जयकाराचा ध्वनी पंचमहाभूतात मिसळत होता. सर्वात शेवटी लक्ष्यभेदाची कला दाखवून एक क्षुल्लक सूतपुत्र हस्तिनापूरचा महान योद्धा ठरणार होता. कर्णाने धनुष्य उचलला, परंतु त्याचा लक्ष्यभेद चुकला. त्याला प्रचंड ग्लानी वाटू लागली. आता हस्तिनापूरवासियांच्या मुखातून अर्जुनाचा जय जयकार होऊ लागला. द्रोणाचार्याने नीलकमलाची माला अर्जुनाच्या गळ्यात चढवली.
अपयश, अपयश. किती विषारी सर्प असतो हा. क्षणातच हसत्या खेळत्या व्यक्तीच्या मृत्यूला महासागरात फेकून देणारा अपयश. कीर्तिमान व्यक्तीसाठी मृत्यूपेक्षाही भयंकर. जयघोषाच्या निनादात विचलित भीष्म कुणालाच दिसले नाहीत. ते पुढे आले. त्यांचा आवाज गगनाला भिडला. म्हणाला, आजच्या स्पर्धेत कर्ण हाच विजयी ठरला आहे. सर्व नगरवासी पितामह भीष्माकडे डोळे विस्फारून पाहू लागले. सर्वांच्या नजरेत एकच प्रश्न होता, ते कसे काय? त्यावर भीष्म म्हणाले, कुत्र्याच्या भुंकण्याआधी एका पक्षिणीचा आवाज आला होता. तो कर्णाने अचूक भेदला, म्हणून आजच्या स्पर्धेचा तोच खरा विजयी आहे. ऐन मध्यरात्रीच्या अंधाराचा नायनाट व्हावा आणि सबंध जग उजेडात यावं, अशी ती घटना घडली. परंतु नीलकमलाची माला अर्जुनाच्या गळ्यात पडल्याने कर्ण हे उष्ट पारितोषिक स्वीकारणारा नव्हता. त्याने आपले हात उंचावले, उच्च सुरात बोलला, माझ्या गळ्यात नीलकमलाची माळा पडली नाही म्हणून माझा विजय कलंकित आहे. मी माझा निसंशय पराक्रम सिद्ध करण्यासाठी थेट अर्जुनाला द्वंद्वयुद्धासाठी आव्हान देतो. द्वंद्वयुद्ध म्हणजे विजय किंवा मृत्यू हे सर्वांनाच माहिती होतं. यामध्ये एकतर अर्जुन राहणार होता, नाहीतर कर्ण. परंतु नियतीला मात्र काही तिसरेच हवे होते. त्याच्यावर उद्विग्न होऊन भर आखाड्यात त्याला वर्ण विचारण्यात आला. विटंबना, उपहास, घोर अवहेलना. तोही बाजूनी सूतपुत्र 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 म्हणून हिरवण्याची जणू स्पर्धा सुरू झाली. संताप, मनस्ताप, कर्णाच्या विरुद्धयाच्या लहाया लहाया झाल्या. अशा मानहानीच्या वेळेस एकट्या दुर्योधनाने मात्र त्याची साथ सोडली नाही. त्याने त्याला अंगदेश हे स्वतंत्र राज्य देऊन त्याचा राज्याभिषेक केला. सूतपुत्र कर्ण हा आता अंगराज कर्ण झाला. परिवर्तन हे संसाराचे नियम आहे. कर्णाचे आयुष्यही आता संपूर्णतः परिवर्तित झाले. जीवन म्हणजे काय असते, ते कसे जगावे याचे तत्वज्ञान देणारा अश्वत्थामा, सूतपुत्राला राजा बनवणारा मित्र दुर्योधन, या दोन जिवलग मित्राचा त्याच्या आयुष्यात समावेश झाला. त्याच्या जीवनाला स्वर्ग बनविणारी, अप्सरेलाही लाजवणारी अशी लावण्यवती वृषाली त्याची पत्नी झाली. या नव्या लोकांमुळे त्याच्या जीवनात आलेला हर्ष सूतपुत्र तर विसरण्यास त्याला भाग पाडणारा होता. पण जात ही कधीच जात नसते. श्रेष्ठत्वाचा असीम प्रकाशाचा उजेड सहन न करू शकणारा हा समाज नेहमी जात नावाची कातडी ओढून घेऊन त्या असीम प्रकाशाची अवहेलना करत असतो. द्रौपदीच्या स्वयंवरात जेव्हा कर्णाने मत्स्यभेद करण्यासाठी धनुष्य उचलला होता, तेव्हा सर्व मर्यादांचे उल्लंघन करून पांचाली खाडकन उठली. मी सूतपुत्राची वधू होणे हे कदापिही इच्छिणार नाही, असे म्हणत कर्णाचा तिने अपमान केला. द्रौपदीचे, एका स्त्रीचे हे वाक्य त्याला लावारसाप्रमाणे वाटले, जे त्याच्या अंतरंगात जाऊन ज्वालामुखीला जन्म देत होते. कालांतराने या ज्वालामुखीचा भडका राज्यसभेत उडाला, इच्छा नसतानाही उडाला. त्याने तिचा दूतसभेत अपमान केला, तिचा अपमान होऊ दिला. द्यूतयुद्धामध्ये फसलेले पांडव वनवासात गेले. या कालावधीत कर्णाने अनेक राज्य जिंकून अनेक राज्यांना मांडलिक बनवून दिग्विजय साधला. दिग्विजयात प्राप्त केलेली संपत्ती त्याने मोकळ्या हाताने दान केली. अंगराज कर्ण आता दानवीर कर्ण या नावाने ओळखला जाऊ लागला. प्रकाश, ज्ञान, यश, कीर्ती, सौंदर्य, जगातले सर्व गुण कर्णाच्या तेजात विलीन झाले. या दानवीराने आपली कवच कुंडले सुद्धा इंद्राला दान करून टाकली. कवच कुंडले नसलेला कर्ण अर्जुनाला कसा काही पराभूत करेल याची शंका दुर्योधनाला आली. त्यामुळे इच्छा नसतानाही कर्ण हृदयावर पाषाण ठेवून द्रोणापुढे गेला. परंतु जन्मभर सूतपुत्र म्हणून हिणवणारा द्रोणाचार्य त्याला सहजासहजी थोडीच ब्रह्मज्ञानाचं ज्ञान देणार होता. त्यांनी परत एकदा त्याला त्याच्या कुळाची आठवण करून दिली. कर्ण पुन्हा एकदा अपमानाचे औंढे गिळून बाहेर पडला. नाईलाजाने ब्रह्मशास्त्राच्या प्राप्तीसाठी तो परशुरामाकडे गेला, ब्राह्मण म्हणून.
2 वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर ब्रह्मास्त्र विद्या प्राप्त करून तो परत आला मात्र तो शापित होऊन. मृगयेच्या धुंदीत त्याने एका गायीला मारले होते. क्रोधवश ब्राह्मणाने तुझ्या रथाचं चक्र ऐन युद्ध प्रसंगी भूमीत रुतून बसेल असा शाप दिला. दुसरा शाप हा खुद्द परशुरामाने दिला होता. ऐन युद्ध प्रसंगी तुला ब्रह्मास्त्र स्फुरणार नाही. जणू काही नीती त्याच्या पराजयाची प्रपंचाच रचत होती. हे 2 शाप व कुंती मातेला दिलेल्या वचनामुळे सूर्यपुत्र मृत्यूच्या कवेत जाणार होता. अर्जुनाबरोबर घनघोर युद्ध जुंपला असता त्याचं रथ युद्धभूमीत रुतून बसलं. तो निशस्त्र होऊन त्या रथाचा चाक वर उचलण्यासाठी जीवतोड प्रयत्न करू लागला. कर्णाला मारण्याची हीच योग्य संधी आहे हे ओळखून श्रीकृष्णाने निशस्त्र कर्णावर बाण सोडण्याची आज्ञा अर्जुनाला दिली. तो तळमळीने ब्रह्मास्त्र स्फुरण्याचा प्रयत्न करू लागला, पण काहीच उपयोग झाला नाही. कृष्णाकडे पाहत त्याने स्मित हास्य केले. सूर्यपुत्र कर्ण, दानवीर कर्ण, दिग्विजय कर्ण, कौंतेय कर्ण, राधेय कर्ण, प्रथम पांडव कर्ण, सूतपुत्र कर्ण. नेमका कोण होता तो? मृत्यूच्या क्षणी ही याचकाला आपले 2 सुवर्णदात त्याने हसत हसत बहाल केले. या युगपुरुषाची शेवटची इच्छा हीच होती की त्याचा अंत्यसंस्कार जिथे तृण अंकुर सुद्धा उगू शकणार नाहीत अशा मर्त्य कुमारभूमीत करावा, जेणेकरून त्याला त्याच्या यातनाही या लोकात कधीच उगवू नयेत असे वाटत होते. परंतु त्याची ही इच्छा पूर्ण झाली का? कर्ण गेला, परंतु त्याला सूतपुत्र म्हणून हेटाळणारा समाज तसाच आहे. कुणाला दलित म्हणून हेटाळतो तर कुणाला स्त्री.